नमस्कार मित्रांनो, 14 जानेवारी 2026 रोजी बुधवारी मकर संक्रांती आहे। आज आपण जाणून घेणार आहोत शके 1947 मधील अत्यंत प्रभावी आणि शास्त्रोक्त मकर संक्रांती। ही संक्रांती केवळ सण नसून देव, सूर्य आणि पितृ यांच्या कृपेचा महासंधी काळ आहे। शके 1947 पौष कृष्ण एकादशीच्या दिवशी बुधवारी अनुराधा नक्षत्रावर गंडयोग, बालवकरण आणि वृषभ लग्नावरती भगवान सूर्यनारायण दुपारी 2:29 सूर्यदेव हे मकर राशीमध्ये प्रवेश करत आहेत। यालाच आपण मकर संक्रमण अथवा मकर संक्रांती असे म्हणतो। यावर्षी ही मकर संक्रांती कशी आहे आपण ते पाहूया। या मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे, कोणत्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना काय लाभ प्राप्त होईल ते आपण पाहूयात। ही जी मकर संक्रांती आहे ही बसलेली असून कुमारी अवस्थेमध्ये आहे। तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे। ती पायस म्हणजे खीर भक्षण करत आहे। तिच्या कपाळावरती केशराचा तिलक लावलेला आहे। तिचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे। हातात गदा हे शस्त्र धारण केलेले आहे आणि वासाकरिता तिने जाईचे पुष्प घेतलेले आहे। संक्रांती वायव्येकडे पाहत आहे, पश्चिम दिशेकडे जात आहे आणि तिचे मुख दक्षिण दिशेकडे आहे। या संक्रांतीचे नक्षत्र नाव मंदाकिनी असून वारनाव देखील मंदाकिनीच आहे। याचा अर्थ असा की ही जी संक्रांत आहे ही शत्रुनाशक, धनवर्धक, धर्म संरक्षक आणि राजस अशी आहे। आता आपण हे पाहूयात, तुमचे जे नक्षत्र असेल त्या नक्षत्रानुसार काय लाभ प्राप्त होईल आपण ते पाहूयात। विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना प्रवास योग संभवत आहे। मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण आणि धनिष्ठा तसेच शततारका या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना सुख लाभ प्राप्त होईल असा योग आहे। पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती यांना मात्र शरीर पीडा संभवते आहे। त्याच पद्धतीने अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग आणि आर्द्रा यांना मात्र वस्त्र लाभ होईल असा योग आहे। पुनर्वसू, पुष्य आणि अश्लेषा यांना मात्र द्रव्य नाश संभवत आहे। मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्र आणि स्वाती यांना मात्र धन प्राप्त होईल असा योग आहे। या मकर संक्रांतीचा पुण्य पर्वकाल कधी आहे ते पाहूयात। 14 जानेवारी 2026 रोजी बुधवारी दुपारी 2:29 पासून सूर्य अस्तापर्यंत हा काळ कोटी पटीने पुण्य देणार आहे। यालाच आपण पुण्य पर्वकाल असे म्हणतो। या दिवशी काय कृत्य करायची आहेत ते आपण पाहूया। काळे तीळ वाटून अंगास लावून तीळ टाकलेल्या थंड पाण्याने आपण स्नान करायचे आहे प्रातःकाळी म्हणजे सकाळी। शिवमंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावावा म्हणजे आपल्याला आरोग्य प्राप्त होईल। भगवान शंकराला गाईच्या तुपाचा अभिषेक करावा, यामुळे सर्व पाप, रोग आणि दारिद्र्य हे नष्ट होईल। आणि या दिवशी केलेले जे श्राद्ध असते ते श्राद्ध मात्र अक्षय होते असे धर्मशास्त्रात सांगितलेले आहे। या दिवशी श्राद्ध करायचे असल्यास पिंडरहित श्राद्ध मात्र करावे, पिंडरहित श्राद्ध करावे। जर आपण काही दान देत असेल तर त्या दानाचा संकल्प करून दान करायला पाहिजे। मग ते दान संकल्प कसा करायचा ते आपण जाणून घेऊयात। हातामध्ये पाणी अक्षदा घेऊन मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्तीद्वारा सकल पापक्षयपूर्वक पुत्र पौत्र सौभाग्य वृद्ध्यर्थम मकर संक्रांती पुण्य पर्व काले ब्राह्मणाय, आपण जे काही दान देत असाल ते त्या दानाचे नाव घ्यायचे, दान अहम करिष्येत असे म्हणून ते पाणी तांबणामध्ये सोडायचे असा संकल्प करायचा। या दिवशी विशेष दान म्हणजे एका धातूच्या पात्रात तीळ, दुसऱ्या पात्रात तांदूळाची खीर हे ब्राह्मणास दक्षिणेसह दान द्यावे।
यामुळे मनशांती, पितृकृपा अवश्य मिळते. या दिवशी वस्त्रदानाचे देखील विशेष फळ शास्त्रामध्ये म्हणजे पंचांगामध्ये सांगितलेले आहे. या दिवशी काय करू नये, काय टाळायला पाहिजे आपण ते पाहूयात. तेलात तळलेले पदार्थ, गायीची धार काढणे, विवाह व शुभ कृत्य म्हणजे शुभ कार्य, स्त्री संग, गरम पाण्याने स्नान, मित्रांनो हे सगळं टाळायला पाहिजे. ही जी मकर संक्रांती आपण योग्य पद्धतीने या मकर संक्रांतीचे पालन केले तर आयुष्य वाढते, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, त्याच पद्धतीने पितृदोष कमी होतो आणि आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य, आयुष्य, लाभ प्राप्त होतो. म्हणून ही जी मकर संक्रांती आहे या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे जाणूनच आपण ते करावं, म्हणजे आपल्याला लाभ आणि यश प्राप्त होईल. धन्यवाद. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.